Good morning, students. I am Saroj Sahare. This is our third lecture on green chemistry. So, today we will discuss about designing products under the holistic approach, cradle to cradle. So, first of all, we have to understand what is meant by cradle to cradle approach. Okay, so cradle to cradle approach is about transition from a linear system to a closed cyclic system without any harmful effects on the environment. म्हणजे काय तर आपल्याला लिनियर सिस्टम कडनं क्लोज सायक्लिक सिस्टम कडे वळायचं आहे आणि त्या दरम्यान एन्व्हायरमेंटला कुठलेही हार्म्स होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता लिनियर सिस्टम म्हणजे ही जी लेफ्ट हँड साइडला दाखवलेली आहे. ओके, टेक मेक यूज डिस्पोज अँड पोल्यूट, दिस इज लिनियर सिस्टम. टेक म्हणजे काय तर कुठलेही जे एन्व्हायरमेंटमध्ये सोर्सेस असेल, ओके, त्या सोर्समधनं आपण आपल्याला पाहिजे असणाऱ्या गोष्टी घेतो, त्यांचं मेकिंग करतो. आपल्याला त्या ज्या फॉर्म्समध्ये ज्या प्रोडक्ट्समध्ये पाहिजे त्याचं आपण इंडस्ट्रीमध्ये त्या काय करतो, कन्व्हर्ट करतो. ते जे प्रोडक्ट्स बनले त्याचा आपण सोसायटीमध्ये यूज करतो आणि जेव्हा त्या वस्तू आपण यूज करतो, यूज झाल्यानंतर त्यांना आपण डिस्पोज करतो. ओके, सो आफ्टर डिस्पोजिंग काय होत आहे की ते एन्व्हायरमेंटला पोल्यूट करत आहे. दिस इज अबाउट लिनियर सिस्टम. नाउ व्हॉट इज मीन बाय क्लोज सिस्टम? क्लोज सिस्टम मध्ये आपण त्या वस्तू बनवतो, मग काय करतो आपण त्याचा यूज करतो. यूज केल्यानंतर जर त्या परत यूज करता येत असेल तर आपण त्याचं काय करतो, रियूज करतो. रियूज केल्यानंतर आपण त्या डिस्पोज न करता त्यांना काय करतो, रिसायकल करतो. आणि रिसायकल झाल्यामुळे काय होतं की त्या वस्तू आपण परत बनवू शकतो. ओके, सो दिस इज क्लोज सिस्टम. सो क्रॅडल टू क्रॅडल अप्रोच म्हणजे अ अप्रोच टुवर्ड्स अ क्लोज सिस्टम फ्रॉम अ लिनियर सिस्टम. नाउ there are two types of cycle in this approach. First one is biological cycle and another one is technological cycle. Biological cycle काय आहे तर जी नेचर मध्ये बनलेली आहे आणि टेक्नॉलॉजिकल सायकल म्हणजे जी ह्युमन बिंगनी बनवलेली आहे. कशासाठी तर आपल्या टेक्निकल यूज साठी. नाउ in this approach the biological and technological cycles are closed without having damage effect on the environment. The waste materials of one cycle are turned into nutrient for the another cycle. ओके, म्हणजे काय आहे की बायोलॉजिकल सायकल आणि टेक्नॉलॉजिकल सायकल आहे. ह्या सायकल अशा पद्धतीने चालतात की त्याचा कुठलाही एन्व्हायरमेंट वरती हार्मफुल इफेक्ट होणार नाही. आणि एकाच बायोलॉजिकल सायकलचा जो वेस्ट असेल तो आपण यूज करतो इन टेक्नॉलॉजिकल सायकल ॲज अ न्यूट्रिएंट. आता क्रॅडल टू क्रॅडल अप्रोच फॉलो करण्यासाठी देअर आर 3 प्रिन्सिपल्स. सो वेस्ट इज फूड, यूज द रिन्युएबल एनर्जी and respect the diversity. So these 3 principles we will see in details. Principle number 1, waste equals food. Everything is a nutrient for something else. What does it mean? It means that कुठलाही फूड किंवा कुठलाही जो वेस्ट आहे तो वेस्ट नाही आहे, तर कुठलाही जो एन्व्हायरमेंट मध्ये कुठलीही जी गोष्ट आहे ती वेस्ट कन्सिडर न करता ती दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीसाठी काय असू शकेल तर न्यूट्रिएंट असू शकेल. नेचर वर्क्स इन अ कंटिन्युअस सायकल इन विच देअर इज नथिंग लाईक वेस्ट. है ना, नेचर मध्ये कुठलीच गोष्ट काय आहे, वेस्ट नाही आहे. जे आपण फ्रुट्स किंवा काही आपल्या घरचा जो कचरा निघतो तो सुद्धा डिग्रेड होऊन प्लांट साठी काय बनतो तर न्यूट्रिएंट बनतो. नेचर मध्ये कुठलीच गोष्ट काय वेस्ट नाही आहे. टुडे दिस नॅचरल सिस्टम हॅज बीन डिस्टर्ब. द नॅचरल रिसोर्सेस सच एज मिनरल have been extracted from the earth's crust, leading to generation of unlimited amounts of waste. आता काय होतं, हे जे नॅचरल रिसोर्सेस आहे ते आपण खूप जास्त प्रमाणात यूज करत आहोत आणि त्याच्यामुळे काय होतंय की इम्बॅलन्स निर्माण होत आहे आणि जनरेशन जे आहे वेस्टचं ते काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. दिस मीन्स द नॅचरल रिसोर्सेस आर लॉस्ट. याचा अर्थ काय, जर आपण एखादी गोष्ट खूप जास्त प्रमाणात वापरली तर ती काय होणार आहे, एक दिवस संपणार आहे. डिक्लाइन इन द रिझर्वायर ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड अन इन्क्रीज इन देअर डिमांड विल एक्झॉस्ट द रिझर्व्स. आता काय होत आहे की जसं जसं आपण एखाद्या नॅचरल रिसोर्सेस फॉर एक्झाम्पल पेट्रोलियम और कोल्स है ना, हे जे रिझर्वायर आहे किंवा कुठले मिनरल्स आहे त्यांचा भरपूर प्रमाणात उपयोग केल्यामुळे
दिवसेंदिवस त्यांची जशी डिमांड वाढत चाललेली आहे तसे तसे ते काय होत चालले, रिझर्वायर संपत चाललेले आहे, एक्झॉस्ट होत आहे. According to the data from US Geological Survey, the following estimations were made. If human residents use the minerals ruthlessly, then antimony will used in the fire retardants will run out in 15 years. काय म्हणत आहे की जे US जिओलॉजिकल सर्वेनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यानुसार काय म्हणणं आहे की ह्युमन्सनी विचार न करता जर अशाच पद्धतीने कुठलेही मिनरल्सचा यूज करत राहिलेत तर अँटीमनी जो आहे तो 15 वर्षानंतर संपून जाणार. सिल्वर जो आहे तो सुद्धा 10 वर्षानंतर संपून जाणार. झिंक विल बी युज्ड अप बाय 2037 म्हणजे 2037 पर्यंत झिंक सुद्धा संपून जाणार. ते ह्या सगळ्या ज्या फिगर्स किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला एक अलार्म देत आहे, एक इंडिकेशन देत आहे की जे काही आपण वेस्ट म्हणून फेकून देत आहोत, जे इंडस्ट्रीमधनं वगैरे मेटल्स यूज होतात आणि त्यांना आपण फेकून देत आहोत, तर ते न फेकता आपल्याला काय करायचं आहे, त्याचं रिसायकल करून रियूज करायचं आहे. Today's methods of reuse of technological products is not sufficient. सध्या जे काही रियूज करायच्या ज्या मेथड्स आहे त्या सफिशियंट नाही आहे. Even if the product contains valuable materials, they are lost as waste. काय होत आहे की एखादं प्रोडक्ट जो आहे त्याच्यामध्ये व्हॅल्युएबल जर कंटेंट असलं तरी पण आपण त्याचं यूज केल्यावर जर त्याला टाकून दिलं तर तो काय होत आहे, लॉस्ट होत आहे. These materials should be made a source of new, high-grade application, a closed cycle process. If the technological cycle has to work like the nature's closed cycle, we have to mimic the nature. This is known as biomimicry. तर आपल्याला काय करायचं आहे की त्या वस्तू तशाच टाकून न देता आपल्याला एक क्लोज सायकल बनवायचं आहे ज्याच्यामध्ये त्या वस्तू वारंवार यूज झालेल्या पाहिजे. आणि ती क्लोज सायकल बनवायसाठी आपल्याला काय करावं लागेल की नेचरमध्ये जी ऑलरेडी सायकल असते, जी बायोलॉजिकल सायकल असते, आपल्याला त्याची कॉपी करायला लागेल है ना. आणि त्यालाच काय म्हणतात, बायोमिमिक्री. मिमिक्री म्हणजे एखाद्या गोष्टीची कॉपी करणे आणि जर आपण नेचरची कॉपी केलं तर त्याला वर्ड आहे बायोमिमिक्री. ओके. देन प्रिन्सिपल नंबर 2, यूज द सन, यूज रिन्युएबल एनर्जी. प्रिन्सिपल नंबर 2 आपल्याला काय म्हणत आहे की आपल्याला कुठले एनर्जीज यूज करायच्या, ज्या रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे ते आपल्याला यूज करायच्या. न्यूक्लिअर पॉवर स्टेशन्स अँड अदर एनर्जी प्रोडक्शन फॅसिलिटीज डिस्टर्ब द सराउंडिंग इकोसिस्टम अँड रिलीज हग अमाऊंट ऑफ वेस्ट हीट. जे न्यूक्लिअर पॉवर स्टेशन आहे त्याच्यामुळे काय होते की सराउंडिंगची जी इकोसिस्टम आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब होत आहे आणि लार्ज अमाऊंट ऑफ हीट जी आहे ती वेस्ट म्हणून वेस्ट होत आहे. ओके. सो याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सो हे सगळं टाळण्यासाठी वी हॅव टू यूज द रिन्युएबल एनर्जी फ्रॉम अनलिमिटेड सोर्सेस. रिन्युएबल एनर्जी कुठले कुठले आहे मग, विंड, वॉटर है ना, जिओथर्मल एनर्जी, एनर्जी फ्रॉम सन, ह्या सगळ्या एनर्जीज आपल्याला यूज करायचं आहे. याच्यामुळे काय होईल की सध्या जी एनर्जी यूज होत आहे त्याची कॉस्ट जी आहे ती खूप जास्त आहे, तर कॉस्ट काय होईल, रेड्यूस होईल. देन putting up solar grids in the desert and connecting them to the power station can help to supply energy to 90% of the population. म्हणजे समजा डेझर्टमध्ये आपण सोलर ग्रिड्स लावल्या आणि त्यापासून एनर्जी यूज केली तर आपली जी 90% पॉप्युलेशन आहे त्याला आपण एनर्जी सप्लाय करू शकू. तर एवढ्या प्रमाणामध्ये आपण जी न्यूक्लिअर पॉवर स्टेशनची एनर्जी आहे आणि जो वेस्ट आहे जो इकोसिस्टमला डिस्टर्ब करत आहे त्या सगळ्यांपासून आपण इथे याला वाचवू शकू. ओके. नाउ प्रिन्सिपल नंबर 3, एन्जॉय डायव्हर्सिटी, स्पीसीज, कल्चरल अँड innovative diversity. This is a vital relation between species at a particular location and their ways of use and exchange of energy are different. काय म्हणत आहे की आपल्याला प्रिन्सिपल नंबर 3 नुसार जी कुठली डायव्हर्सिटी आहे, स्पीसीज आहे, आपल्या अवतीभोवती जे कल्चर्स आहे त्यांना आपल्याला काय करायचं आहे, प्रिझर्व करायचं आहे, त्यांचं रिस्पेक्ट करायचं आहे. प्रत्येक स्पीसीजची आपल्या या अर्थवरती प्रत्येक ज्या वेगवेगळ्या स्पीसीज आहे, फिशेस असो, बर्ड्स असो, ॲनिमल्स असो, प्लांट्स असो, या सगळ्यांमुळे काय होत आहे
की आपलं इकोसिस्टम एका बॅलन्स वेनी काम करत आहे है ना. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या सगळ्यांना प्रिझर्व करायचं आहे. प्रत्येक गोष्टीचं कुठे ना कुठे नेचरमध्ये इम्पॉर्टन्स आहे. डायव्हर्सिटी मेक्स द एन्व्हायरमेंट हेल्दी अँड हिलिंग. या डायव्हर्सिटीमुळे काय होत आहे, एन्व्हायरमेंट हेल्दी राहत आहे. द इंटरडिपेंडन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑन द प्लॅनेट इफ रिस्पेक्टेड कॅन लीड टू अ हेल्दी इकोसिस्टम. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल काय एक दुसऱ्यावर अवलंबून आहे है ना. आणि त्याच्यामुळे काय होत आहे की एन्व्हायरमेंटचं जे इकोसिस्टम आहे ते हेल्दी आहे. फॉर एक्झाम्पल जसं आपण बघतो छोटे छोटे बर्ड्स आहे और किडे आहे है ना, इन्सेक्ट्स आहे, त्याच्यामुळे काय होतं ते प्लांट्सला हेल्प करत आहे इन देअर पॉलिनेशन. म्हणजे समजा जर ते किडे किंवा डास काही राहिलेच नाहीत तर प्लांट्समध्ये जे पॉलिनेशन आहे ते होणारच नाही. आणि जर त्यांच्यामुळे प्लांट्समध्ये पॉलिनेशन नाही झालं तर प्लांट्सपासनं जे फ्रूट्स बनत आहे ते बनणार नाहीत. आणि जर फ्रूट्स बनले नाही तर ऑब्विसली जे ह्युमन बिंग्सचं किंवा दुसऱ्या ॲनिमल्सचं जे फूड आहे ते सुद्धा बनू शकणार नाही. तर डायरेक्टली इनडायरेक्टली एक स्पीसीज जी आहे ती दुसऱ्या स्पीसीजवरती डिपेंड आहे. आणि हेन्स वी हॅव टू रिस्पेक्ट ऑल द स्पीसीज अँड डायव्हर्सिटी ऑन दिस अर्थ. नाऊ क्रॅडल टू क्रॅडल डिझाईन क्रायटेरिया. आता जर आपल्याला क्रॅडल टू क्रॅडल अप्रोचनुसार मटेरियल्स और प्रोडक्ट्स डिझाईन करायचे असेल तर त्याच्यासाठी सम गाईडलाईन्स आहे. अँड दीज आर ॲज फॉलोज. डिझाईन ऑल प्रोडक्ट्स प्रोसेसेस सो दॅट आफ्टर देअर इनिशियल यूज ऑल मटेरियल्स कॅन बी फुल्ली रियूज्ड. काय करायचं आहे, आपण जे कुठले प्रोडक्ट्स बनवत आहोत त्याच्या सुरुवातीला जे आपण स्टार्टिंग मटेरियल यूज करत आहोत ते सगळे काय झाले पाहिजे, फुल्ली यूज झाले पाहिजे किंवा रियूज तरी करता आले पाहिजे. जे कुठले स्टार्टिंग मटेरियल्स आहे किंवा प्रोडक्ट्स आहे दे नॉट बी हार्मफुल. ते हार्मफुल नसायला पाहिजे किंवा कुठल्याही पद्धतीचे टॉक्सिक मटेरियल्स रिलीज करता कामा नये. देन द मटेरियल्स आर और ऑब्जेक्ट्स आर ॲडेड व्हॅल्यू फॉर स्टेक होल्डर. त्यांनी व्हॅल्यू पण पुन्हा ॲड केली पाहिजे. देन डिझाईन ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमी, इक्विटी अँड इकोलॉजिकल अप्रोच. डिझाईन ऑन बेसिस ऑफ इकॉनॉमी म्हणजे काय, तर जे प्रोडक्ट्स आपण बनवते चीप असले पाहिजे है ना, त्यांची प्राइस जास्त असायला नको. देन इक्विटी मीन्स व्हॉट, आधी जे प्रोडक्ट्स आपण बनवत होतो त्या प्रोडक्ट्सच्या पद्धतीनेच यांनी सुद्धा क्वालिटी द्यायला हवी. इकोलॉजिकल अप्रोच मीन्स व्हॉट, इकोलॉजिकली ह्या सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंटला त्यांनी बॅलन्स करून प्रोडक्ट बनवता आले पाहिजे. यूज रिन्युएबल एनर्जी सोर्स. आपण बघितलेलंच आहे की आपल्याला काय करायचं आहे, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहे सन, विंड, वॉटर हे यूज करायचे आहे. रिस्पेक्ट द डायव्हर्सिटी ऑफ लोकेशन, स्पीसीज, इनोव्हेशन अँड कल्चर. आपल्याला रिस्पेक्ट करायची आहे जी कुठली डायव्हर्सिटी आपल्या अवतीभोवती अर्थवरती प्रेझेंट आहे. मेंटेन अँड प्रोटेक्ट द क्वालिटी ऑफ वॉटर रिझर्व्स. सध्या इंडस्ट्रियलायझेशन वाढल्यामुळे जो काही वॉटर पोल्युशन होत आहे त्याला आपल्याला काय करायचं, प्रोटेक्ट करायचं आहे आणि मेंटेन करायचं आहे वॉटर क्वालिटी अँड वॉटर बॉडीज. कॅरी आउट प्रोडक्शन विथ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आपण जे काही प्रोडक्शन करत आहोत ते आपल्याला एका सोशल रिस्पॉन्सिबिलिटीने अ सोशल बीइंग म्हणून फॉलो करायचं आहे. फॉलो लोकल अप्रोच इन द प्रोडक्शन प्रोसेस. आपण जिथे कुठे प्रोडक्शन करत आहोत तिथली जी लोकल कमिटी आहे त्यांना सुद्धा आपल्याला काय करायचं, त्यांचे अप्रोच करून त्यांचं मत घेऊन आपल्याला आपले प्रोडक्शन्स करायचे आहे. सो दीज आर द प्रिन्सिपल्स अँड दिस प्रिन्सिपल्स आर नॉट अ न्यू. हे सगळे प्रिन्सिपल्स जे आहे ते नवीन नाही आहे, तर दे आर अ कॉम्बिनेशन ऑफ सस्टेनेबिलिटी कन्सेप्ट. याच्या आधी सस्टेनेबिलिटी जे काही कन्सेप्ट वेगवेगळ्या सायंटिस्टनी दिलेले आहे त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन काय आहे, द प्रिन्सिपल्स ऑफ क्रॅडल टू क्रॅडल अप्रोच. नाऊ जर आपल्याला याला समराईज करायचं असेल तर आपण काय करू, क्रॅडल टू क्रॅडल अप्रोच इज अ फिलॉसॉफी. कशाची फिलॉसॉफी आहे तर हाऊ टू मेक ग्रीन थिंग्स विदाउट पोल्युशन अँड वेस्ट. आपल्याला काय करायचं, ग्रीन थिंग्स बनवायचे आहे आणि ज्याच्यामुळे काय पोल्युशन किंवा वेस्ट निर्माण होणार नाही अशा पद्धतीने. इट इज अ biomimetic approach to design systems. The basic idea is that human industry works on the model of nature's process where ill materials are viewed as nutrients
सर्क्युलेटिंग इन हेल्दी सेफ मेटाबॉलिझम. म्हणजे या अप्रोचनुसार आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे की ते काय असेल, बायोमेमेटिक अप्रोच. इट मीन्स दॅट की बायोलॉजिकली जी सायकल आहे, जी नेचरमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे, आपल्याला काय करायचं आहे, तिची मिमिक्री करायची आहे, ज्याच्यामुळे आपण काय राहू शकू, अ हेल्दी एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकू. नाव there are two cycles. One is biological, here we can see, and this is technical. तर बायोलॉजिकल सायकल मध्ये आपण बघू शकतो प्लांट्स आहे. प्लांट्स पासून आपण काय करत आहोत, मटेरियल घेऊन त्याचं प्रोडक्शन करत आहोत इंडस्ट्रीमध्ये. इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन झाल्यानंतर आपल्याला त्याचे प्रोडक्ट्स मिळणार, ते आपण यूज करणार. आफ्टर यूज आपण ते बायोलॉजिकली डिग्रेड करणार. व्हाय? बिकॉज ते प्लांट पासून बनलेले आहे. आता हे डिग्रेड झाले की याचं काय बनेल, जे काही डिग्रेडेशन नंतर जो काही पावडर बनेल, ओके, मिनरल्स पुन्हा पावडर फॉर्म मध्ये येतील, तर हे सगळे काय ऍक्ट होतील ॲज अ बायोलॉजिकल न्यूट्रिएंट फॉर प्लांट्स. तर या पद्धतीने बायोलॉजिकल सायकल काय असेल, क्लोज असेल. नाव टेक्निकल सायकल. टेक्निकल सायकल मध्ये काय होत आहे, जे काही टेक्निकल न्यूट्रिएंट्स यूज करून आपण काय करत आहोत इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन. आफ्टर दॅट जो काही प्रोडक्ट बनला त्याचा आपण करत आहोत यूज केल्यानंतर आपल्याला ते टाकून न देता काय करायचं, रिटर्न करायचं आहे. नाउअडेज जर तुम्हाला माहिती असेल तर मोबाईल और अदर असेसरीजवर एक्सचेंज ऑफर असतात, ओके. म्हणजे आपण यूज नंतर एखादी वस्तू टाकून न देता ती कंपनीला रिटर्न करायची. त्याच्यामुळे काय होईल की त्याच्यामधले जे काही टेक्निकल न्यूट्रिएंट्स आहे ते अगेन यूज होऊ शकेल इन प्रोडक्शन. तर या पद्धतीने ही काय आहे, टेक्निकल सायकल. So this is about cradle to cradle approach. Thank you for watching the video.